बोलवत सन्मानित केलं आणि सहन करून घेतलं. आपल्या सगळ्यांच्या सहनशीलतेला सलाम करतो. जुन्या गाठोड्यातून काढलेला हा चोरलेला सदरा नाहीये चेहरा माझा. जुन्या गाठोड्यातून काढलेला हा चोरलेला सदरा नाहीये चेहरा माझा. नात्यांची इस्त्री उलटी फिरत गेली गुढ्या वाढत गेल्या. नात्यांची इस्त्री उलटी फिरत गेली गुढ्या वाढत गेल्या. या सगळ्या गुढ्या कमी करण्याचं काम कविता.com करते आहे. सर्व शक्य नसलेली सगळी माणसं तुम्ही शक्यतेने पुढे आणली, एकत्र आणली. तर तुम्हाला सलाम करतो. या बाबतीमध्ये 2 कविता सादर करतो मी थांबतो. अरुणदा वरात येता गारी महिना जीवा तिळ तुटेल गा. जीवाला जीव देणारा जीवलग कुठ भेटेल गा. कसं भेटेल गा, केव्हा भेटेल गा. भोळ्या मनाची ग मैना रूप डोळ्यात कोर. तुझं लगीन भोळ्या मनाची ग मैना रूप डोळ्यात कोर. फुपाटा 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 बाई ग बाई. फुपाटा 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 बाई ग. शेती मातीच्या गेल्या शहरात वाटा ग. लय फुपाटा 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 बाई ग बाई. फुपाटा 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 बाई ग. नग नग वाटा नाग सुटी मधी घडी ना. संवाद दादांचा नग नग वाटा नाग सुटी मधी घडी ना. येरमाईच्या हात चले का शेंगोळ्या खायना. जपला आखरी लोक सला सलानारा काटा ग. लय फुपाटा 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 बाई ग. आणि समारोहाची कविता प्रकट करतो. कवितेचा जीव आनंद खेडकर नावाचा आमचा मित्र इथे आलेला आहे. जीन फाटत या जीन फाटत या तिथंच ओवावा धागा ग बाई. दुःखाच्या कष्टानं लिपाव्या भेगा बाई. दुःखाच्या कष्टानं लिपाव्या भेगा. कधी उन्हाला द्यावा धार, कधी उन्हाला द्यावा धार. गाव बुडणारा सोसावा पूर, गाव बुडणारा सोसावा पूर. काटे पायात खुडून ऊन वाऱ्यात झडून. बोरी बाबळीच्या होते बागाग बाई. दुःखाच्या कष्टानं लिपाव्या भेगा. इथं जाळत नात्यांची झळ, इथं जाळत नात्यांची झळ. होते जीवाची गाहोर पळ, होते जीवाची गाहोर पळ. सार हातच देऊन उन्हा उन्हाच होऊन. कोण पराया कोण सगाग बाई. दुःखाच्या कष्टानं लिपाव्या भेगा. इथे आप्पा ठाकूर आहे, अशोकदादा आहे, अशोक गुप्तेदादा आहे. माझं घावना मायाळू गाव, माझं घावना मायाळू गाव. तुझ्या वेशीत रोजगी धाव, तुझ्या वेशीत रोजगी धाव. तुझं म्हणून गोड मानून, तुझं म्हणून गोड मानून. ठेव उसरीत थोडी जागा बाई. दुःखाच्या कष्टानं लिपाव्या भेगा. जीन फाटत या तिथंच ओवावा धागा ग बाई. दुःखाच्या कष्टानं लिपाव्या भेगा. सगळ्यांना
धन्यवाद सर. एकदा जोरदार टाळ्या पुन्हा एकदा प्रशांतसाठी. कारण की संवेदनांच्या बाणाची डोकं जेव्हा बाहेरच्या बाजूने होतात तेव्हा जखमा होतात. संवेदनांच्या बाणाची डोकं जेव्हा बाहेरच्या बाजूने होतात तेव्हा जखमा होतात. पण संवेदनांच्या बाणाची डोकं जेव्हा आतल्या बाजूने होतात तेव्हा अशा कविता होतात. गुड मॉर्निंग सविता. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करायलाही विसरू नका. गुड मॉर्निंग सविता.